नमस्कार मित्रांनो, कसा राहिला आजचा दिवस? आज मार्केटमध्ये काल जे हमने प्रेडिक्शन केलं होतं त्यानुसारच मार्केटमध्ये आज ट्रेंड पाहताना आपल्याला दिसला. मार्केटमध्ये काल जे मी सांगितलं होतं, आपण जी चर्चा केली होती कालच्या व्हिडिओमध्ये, पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याच्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्केट डाऊन साईडला अजिबात जाऊ शकत नाही, कारण मार्केटमध्ये पोझिशन आता अप साईडच्या बनलेल्या आहेत, साईडवेज बनलेल्या आहेत. नेहमी लक्षात घ्या, मार्केट ज्याही वेळेस ट्रेंडिंग मध्ये राहतं आणि खूप मोठा मुवमेंट देऊन जातं, त्याच्यानंतर मार्केट सरळ डाऊन साईडला जात नाही. काल बँक निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी होती, त्यामुळे काल त्याचे पोझिशन काल संपलेले होत्या आणि आज निफ्टीची एक्सपायरी होती. नेहमी मार्केटमध्ये ज्याही वेळेस एक ट्रेंड पूर्ण क्लिअर होतो, ट्रेंड पूर्ण येतो, खाली येतो, त्याच्यानंतर एकदम तो ट्रेंड चालू होत नाही, कारण 2 दिवस मार्केटने पूर्ण ट्रेंडिंग होतं मार्केट 2 दिवस. त्यामुळे मार्केट सस्टेन करण्याची शक्यता जास्त होती. एक्सपायरी असल्यामुळे जे प्रीमियम मिळालं त्या प्रीमियमला खाण्यासाठी स्टॅडल सगळ्यात जास्त प्ले केले गेले आज. आणि सकाळच्या एक 10 ते 15 मिनिटातच तुम्हाला जाणवलं की मार्केटमध्ये पॅडल प्ले झालेले, दोन्ही साईडची मुवमेंट आलेली आणि मार्केट आता पूर्णपणे साईडवेज राहील. ज्याही वेळेस मार्केट एक ट्रेंडिंग आल्यानंतर दोन्ही साईडचं स्टार्टिंगलाच एक 15-20 मिनिटात जर मुवमेंट दिली वर आणि खालची, आणि याच्या अंडरमध्ये जर मार्केट आलं, समजून चालायचं मार्केट याच्या अंडरमध्ये बंद होणार. जास्तीत जास्त मार्केट खालच्या साईड किंवा वरच्या साईड एकदा टच करू शकतं, परंतु त्याच्या आतमध्येच राहण्याची जास्त शक्यता असते. त्या प्रीमियमवर अवलंबून राहतं. जर प्रीमियम चांगले मिळालं तर मार्केट पूर्ण साईडवेज राहतं. प्रीमियम थोडे जर कमी मिळाले तर मार्केट थोडं वर किंवा खाली जाण्याची शक्यता असते. त्याच रेंजमध्ये, त्याच प्रकारे मार्केटने जी रेंज डिसाईड केली आणि त्या प्रकारे मार्केटचा पूर्ण कंट्रोल केला मार्केटने. आपण चर्चा करूया कालच्या आपल्या प्रेडिक्शनची. उद्या काय होऊ शकतं या प्रेडिक्शनवर. पण सगळ्यांना उद्या काय होऊ शकतं याच्याबद्दल जास्त उत्सुकता असते. तर मी सांगतो, उद्या मार्केट डाऊन साईडला ओपन होणार नाही. मार्केट उद्या अप साईडला ओपन होईल. निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी सगळ्यांमध्येच तशा प्रकारचा डाटा सध्या बनलेला आहे. जो डाटा बनलेला आहे तो मी तुम्हाला सांगतोय. उद्या जर मार्केट ओपन झालं अपसाईडला तर लक्षात घ्या, निफ्टीमध्ये आपण कशा प्रकारे प्ले करू शकतो. जर मार्केट 23,500च्या वर सस्टेन करायला लागलं तर 23,500चा पुट सेल केला पाहिजे. आणि ज्यांना कॉल घ्यायचे त्यांनी 23,500च घेण्याचा प्रयत्न करा. स्टॉप लॉस कंपल्सरी 23,480च्या आसपासचा ठेवा, कंपल्सरी. कारण मार्केट एकदम झिकझॅक मध्ये वर जाईल असं वातावरण नाहीये. मार्केटने जे पण बायर होते त्यांना पूर्ण साईडला केलेले. तर मार्केट एकदा 23,500च्या वर सस्टेन झालं तर जो आजचा हाय मारलेला आहे 23,670च्या आसपास, त्याला मार्केट क्रॉस करून एकदा 23,800 पर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे. आता जर आपण पाहायला गेलं तर 23,800 इथपासून जर मार्केट खूपच 250 पॉईंट वर आहे, 23,800 इथपर्यंत मार्केट जाईल का? मला वाटतं मार्केट याला एकदा टच करेल. उद्याच करेल असं नाही सांगता येणार, पण 23,800 आणि त्याच्यावर सस्टेन झालं तर 24,000. जोपर्यंत मार्केट 23,800च्या खाली आहे तोपर्यंत मार्केट पूर्णपणे जो बेरिश बसलेला प्लेयर आहे त्याच्या कंट्रोलमध्ये. परंतु मार्केट सरळ खाली जाणार नाही, थोडा तरी बाउन्स घेईल, 23,800ला एकदा टच करेल आणि त्याच्यानंतर मार्केट पुढे कशा प्रकारचे आपले पोझिशन बनवायची ते ठरवेल. एकदम इथूनच मार्केट खाली जाणार नाही याच ठिकाणावरून. जर 23,500च्या खाली मार्केट सस्टेन
सुरुवात झाली तर 23,350 पर्यंत मार्केट जाईल. त्याच्यानंतरचा मार्केटचा जो खालचा बॉटम आहे सरळ तो 23,000वर येतो. परंतु मार्केट इथनं बाउन्स देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही एकदम खालचं ट्रेड बनवू नका. जर बँक निफ्टीमध्ये सांगायचं झालं तर मार्केट 50,350च्या आसपास कन्सोलिडेशन चांगलं झालेलं आहे. 50,350च्या वर मार्केट बाउन्स झालं तर 100% मार्केट तिथून वर 50,700 ला जाऊन टच करेल. म्हणजे करेल 50,350च्या वर जर थोडं जरी सस्टेन झालं तर तिथपर्यंत जाईल. 300 पॉईंट तिथून वर 50,890च्या आसपास मार्केट जाऊ शकतं. तिथं एकदा मार्केट टच करेल आणि त्याच्यानंतर मार्केटची दिशा ठरेल. 50,900च्या आसपास मार्केट वर सस्टेन करणार की खाली, पण मार्केट एकदा इथपर्यंत जाऊन त्याच्यानंतरच त्याचा ट्रेंड डिसाईड होईल की मार्केटला कोणत्या साईडला जायची. पण मार्केट जर 50,350च्या खाली असेल तर इथं तुम्ही बुलिश ट्रेंड बनवायच्या भानगडीतच पडू नका. या ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह ट्रेंड बनवला पाहिजे, कमी क्वांटिटीमध्ये बनवला पाहिजे आणि 49,660 पर्यंत मार्केट खाली जाऊ शकते. इथून त्याच्यापासून एकदम खाली जाईल अशी एकदम शक्यता नाही, पण त्याच्यापासून खाली गेले तर 48,600 म्हणजे तिथून 1000 पॉईंट खाली, हे खूपच खाली आहे. आणि मार्केट एकदम क्रॅक कधी होत नाही. एकदा ट्रेंडिंग झाल्यानंतर मार्केट साईडवेज जाईल. साईडवेज झाल्यानंतर मार्केट फुलाटाई होईल आणि त्याच्यानंतर कोण त्याच्यामध्ये विजेता ठरतो त्यानुसार ठरेल की कोणची प्लेयर याच्यामध्ये गेन करण्याचा प्रयत्न करते. पण मार्केट या ठिकाणावर आल्यानंतर एकदा किटकॅट बाउन्स देण्याची शक्यता जास्त आहे. त्या प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड करा. मार्केट सध्या खूप फुलाटाई आहे. यामुळे तुम्ही एकदम एक्साइटिंग होऊन काही गडबड करण्याचा प्रयत्न करू नका. एकदम बाय करण्याचा, एकदम सेल करण्याचा. मार्केट लॉस द्यायला लागलं तर खूप देईल आणि प्रॉफिट द्यायला लागलं तर पण खूप देऊ शकतो. परंतु अशा मार्केटमध्ये नेहमी कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड केलं पाहिजे. जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्ही ट्रेड केला तर मार्केट सध्या खूप स्पाइक मारतो कोणत्याही साईडला आणि तो स्पाइक इतका येतो की तुमचा लॉस इतका मोठा दिसायला सुरुवात होती की तुम्ही एक्झिट केल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यानंतर परत मार्केट नॉर्मलाइज होतं. आणि मग अशा पद्धतीमध्ये एक तर तुमचा पैसा पण जातो आणि मार्केट आहे तिथंच येतं. त्यावेळेस खूप दुःख होतं सरळ सांगायचं म्हणजे. असे खूप लॉस आम्ही पाहिजे. त्यामुळे मार्केटला थोडं व्यवस्थित ट्रेड करा, समजून ट्रेड करा. मार्केटला जर सेलर असतील तर त्यांनी सरळ सेल करताना हा लो धरून तुम्ही सेल करा. 50,000 जर तुम्ही पुट सेल केला किंवा त्याच्यावर तुम्ही पिरामिडिंग करून वर सेल करत गेला तर तुमच्यासाठी चांगलं राहील. कमी क्वांटिटीमध्ये सेल केलं तर अजून चांगलं राहील. मार्केटमध्ये एक ट्रेंड दिसायला सुरुवात झालेली आहे की मार्केटमध्ये जे काही सेक्टर होते जसं ऑटो सेक्टर हे खूप दिवसापासून रनिंगमध्ये होतं, पण ॲटो सेक्टर सध्या आता मार्केटला सपोर्ट करताना दिसत नाही. ॲटो सेक्टरमध्ये एक प्रकारे निगेटिव्ह ट्रेंड चालू झालेले आहे, साईडवेज ट्रेंड झालेले आहे. ॲटो सेक्टरचे 1-2 स्टॉक सोडले. महिंद्रा आणि आयसर मोटर. आज आयसर मोटरने चांगल्या प्रकारे प्राइसला होल्ड केला. बऱ्याच अंशी काय होतं की आयसर मोटर सारखे जे स्टॉक आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ जाणवते, महिंद्रा सारखे स्टॉक हे जेव्हा खाली येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे असणारे मोठे प्लेयर असतात त्यांना तो माल स्वस्त वाटतो की त्यांना असं वाटतं की अजून याच्यात ग्रोथ आहे. ते एकदम माल खरेदी करतात आणि त्यामुळं मार्केटमध्ये एकदम अपसाईडला ट्रेंड येतो. परंतु ॲटो सेक्टर 3 वर्ष कंटिन्यू ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे ॲटो सेक्टर साईडवेज जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ॲटो सेक्टरमध्ये एकदम पैसे बनतील असं नाही. पण हे महिंद्रा आणि आयसर मोटर सोडलं तर सगळ्या स्टॉकने आपली प्राइस सोडलेली वरनं. बजाज ॲटोचं जर तुम्ही बघताच किती मोठमोठे कॅन्डल मारून खाली गेले. सगळ्यात जास्त जर मार्केट कोणाला व्हॅल्युएशन इथून पुढे देईल चालू ग्रोथमध्ये IT सेक्टरला देण्याची सगळ्यात जास्त शक्यता. IT सेक्टरने मार्केटला होल्ड केले आणि IT सेक्टरमध्ये सेलिंग जरी आली तरी IT सेक्टर एकमेव असं सेक्टर आहे ज्याने चांगलं कन्सोलिडेशन केल्यानंतर गॅप अप दिले. हा ट्रेंडिंगमध्येच राहील पुढील 2-3 वर्षामध्ये. त्याच्यानंतर
पाहायला गेलं तर फार्मा सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ राहण्याची शक्यता आहे. ॲटो आणि फार्मा हे दोनच सेक्टर इथून पुढे चांगलं काम करतात. सर्व्हिस सेक्टर आणि फायनान्स सेक्टरमध्येही तुम्हाला ग्रोथ होताना दिसेल. फायनान्स सेक्टरमध्ये बऱ्याचशा अशा कंपनी आहेत, ज्या बँक आहेत, त्या चांगल्या पोझिशनला तुम्हाला मिळतात. आणि चांगल्या सॉलिड बँका जर तुम्ही योग्य ठिकाणी तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला तर चांगलं राहील. ट्रेडिंगपेक्षा तुम्ही इन्व्हेस्टिंगवर सध्या जास्त भर द्या. इन्व्हेस्टिंग केली तर तुम्हाला काही दिवसामध्ये चांगले पैसे मिळतील. इथून पुढे जितकंही मार्केट पडेल तर ते तुमच्यासाठी फायद्याचं राहील, इन्व्हेस्टरांसाठी फायद्याचं राहील. तुम्ही अशी संधी परत सोडता कामा नये, कारण इथून पुढे 3 ते 4 वर्षासाठी तुम्हाला आलेली संधी हे सोडू नका. तुम्ही जर लॉसमध्ये असाल सेलर आणि तुमच्याकडे जर आपलं इन्व्हेस्टर तुमच्याकडे जर चांगले स्टॉक असतील होल्ड करण्याचा प्रयत्न करा. तुमचे स्टॉकची प्राइस तुम्हाला परत येईल. पण तुमचे स्टॉक जर खराब असतील तर तुम्हाला आता चांगली संधी की तुमच्या खराब स्टॉकमधून चांगल्या स्टॉकमध्ये स्विच होण्याची. तुमच्या खराब स्टॉकची प्राइस खराब आहे आणि चांगल्या स्टॉकची प्राइस पण योग्य ठिकाणी आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी तुम्ही स्विच करा, योग्य वेळ स्विच करा. ओके, व्यवस्थित ट्रेड करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. टेक केअर. बाय.